विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय व मराठी विभागाच्या वतीनं मी सर्वप्रथम आपले हार्दिक असे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपल्याला कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालयामध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत त्या विभागापैकी मराठी विभागाविषयी मी आपल्याशी काही हितगुज साधणार आहे. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच मराठी विभाग या ठिकाणी सक्रिय असा कार्यरत आहे. या विभागामध्ये प्रामुख्याने 3 प्राध्यापक या ठिकाणी कार्य करतात. त्यापैकी मराठी विभाग प्रमुख म्हणून अर्थातच मी म्हणजेच डॉक्टर काळे बालासाहेब गुंजाभाऊ, माझे दुसरे सहकारी प्राध्यापक डॉक्टर सादर सोनसळे सर आणि तिसरे माझे सहकारी प्राध्यापक सखाराम कदम, असे एकूण आम्ही 3 या मराठी विभागाची धुरा सांभाळत आहोत. तिन्ही प्राध्यापक या विभागामध्ये सक्रिय असून महाविद्यालय वेळोवेळी जे कोणतं काम सांगेल ते काम मोठ्या निष्ठेने या ठिकाणी पार पाडत आहोत. मराठी विभागाच्या अनुषंगानं या विभागामध्ये कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम चालवले जातात या अनुषंगाने जेव्हा आपण चर्चा करतो त्यावेळेस आम्ही लेखक आपल्या भेटीला हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. साधारणपणे महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लेखक कवीविषयी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता असते. लेखाचं जगणं, त्यांना साहित्यातून मांडलेले विचार या अनुषंगाने कुतूहल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतं आणि त्यामुळं या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही नवनवीन लेखकांना या ठिकाणी आपल्या भेटीला घेऊन येतो. आपल्या विभागाचे डॉक्टर सादर सोनसळे सर हे स्वतः एक कवी आहेत, वैचारिक लेखन करणारे लेखक आहेत. त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. याशिवाय प्राध्यापक सखाराम कदम यांच्या देखील अनेक लेखक कवी मित्रांशी ओळख असल्यामुळं आपण त्यांच्या सहाय्यानं या ठिकाणी दरवर्षी एक लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या ठिकाणी घेऊन येतो आणि मग त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या साहित्य कृतीविषयी आपण चर्चा करत असतो. याशिवाय मराठी विभागाच्या वतीनं गाथा हे भित्तीपत्रक या ठिकाणी चालवले जाते. महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रतिभेला कुठंतरी एखादं व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं म्हणून महाविद्यालयाच्या वतीनं जे वेगवेगळे भित्तीपत्रक चालवले जातात त्यापैकी मराठी विभागाचं गाथा हे भित्तीपत्रक आपण चालवतो. यामध्ये मग तुम्ही तुमच्या कविता, कथा, तुम्हाला आलेले अनुभव यामधून कथन करू शकता किंवा मांडू शकता. याशिवाय मराठी विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंती देखील साजरे केल्या जातात. त्यामध्ये मग जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असे म्हणणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची आपण जयंती साजरी करतो. त्याचबरोबर ज्यांनी ग्राम स्वच्छता अभियानाला फार मोठं महत्त्व दिलं, ग्रामगीता यासारखा ग्रंथ लिहून त्यांनी ग्राम स्वच्छतेचे धडे दिले असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची देखील आपण जयंती साजरी करतो. आणि याशिवाय ज्यांनी अतिशय परिवर्तनवादी विचार मांडले, नुसते विचारच मांडले नाही तर त्या काळामध्ये ज्यांनी एका ब्राह्मण स्त्रीचा विवाह अस्पृश्यातील मुलासोबत करून दिला असे महात्मा बसवेश्वर यांची देखील जयंती मराठी विभागाच्या वतीनं साजरी केली जाते. याशिवाय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण या ठिकाणी काय करतो साजरा करतो. 1 ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या ठिकाणी साजरा केला जातो. आणि मग मराठी भाषेचं जतन करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम या 15 दिवसामध्ये आपण राबवत असतो. त्या अनुषंगाने मग आपण काव्य संमेलन घेतो, कथाकथनाचा कार्यक्रम असतो, हस्ताक्षर स्पर्धा असते, निबंध लेखनाची स्पर्धा असते. त्या क्षेत्रातले नावाजलेले जे वक्ते आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून आपण मराठी भाषेचं जतन करण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल या अनुषंगाने आपण चिंतन करतो आणि वर्षभर मग आपण ते उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा काय करतो प्रयत्न करतो. याचबरोबर मराठी भाषा गौरव दिन
हा देखील आपण साजरा करतो पहा. 27 फेब्रुवारी हा आपण गौरव दिन म्हणून साजरा करतो पहा. जागतिक मराठी भाषा दिन म्हणून देखील तो या ठिकाणी जगभर साजरा केला जातो. आपल्याला माहिती आहे की वि. वा. शिरवाडकर यांचा हा जन्मदिवस आहे, ज्यांनी मराठी भाषेची थोरवी वेळोवेळी गायलेली पहा. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाला टिळा, तिच्या संगाने जगल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा, असं ज्यांनी म्हटलेलं आहे. असे वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण मराठी भाषा ही कशी टिकली पाहिजे, तिचे जतन कसं केलं पाहिजे, मराठी भाषा ही कशी जुनी भाषा आहे, तिच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या बोली आहेत, त्या अनुषंगाने आपण काय करतो पहा, चर्चा करतो. किंवा मराठी भाषा गौरव दिनाचं महत्त्व त्या ठिकाणी विशद केलं जातं. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. जसं आपण आपल्या आईवर प्रेम करतो तसंच आपण आपल्या मातृभाषेवर काय करत असतो पहा, प्रेम करत असतो. कारण आत्मप्रकटीकरण आणि आत्मनिवेदन आपण आपल्या मातृभाषेमध्येच अत्यंत प्रभावीपणे करू शकतो पहा. आणि त्यामुळं मग ही मराठी भाषा हिचं जतन केलं पाहिजे, हिचं संवर्धन केलं पाहिजे. हिचे जे जुने शब्द आहेत ते आपण जतन करावेत. या अनुषंगानं महाविद्यालयामध्ये एखाद्या वक्त्याचं व्याख्यान ठेवून किंवा नवनवीन जे ग्रंथ आलेले आहेत, कथासंग्रह असतील, कादंबऱ्या असतील, नाटक असेल, याविषयी या ठिकाणी माहिती दिली जाते पहा. याशिवाय मराठी विभागाच्या वतीनं इतर जे उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये आम्हाला याची जाणीव आहे की या विभागामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा भाषेचा विद्यार्थी, आणि त्यामुळं संभाषण, लेखन, वाचन ही जी भाषेची मूलभूत कौशल्ये ही तर विकसित झाली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये लेखनाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. आणि त्यामुळे मग आपण एक उपक्रम राबवला आहे की आपण मराठी विभागाच्या वतीनं गाजलेल्या ज्या कोणत्या साहित्यकृती असतील, मग कथा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, एखादं चरित्र असेल, आत्मचरित्र असेल, ते आपण मुलांना काय करतो का उपलब्ध करून देतो. आणि मग त्याला त्या अनुषंगानं 8 दिवस देतो आपण की त्या 8 दिवसामध्ये तू त्या पुस्तकाचं काय कर, त्या ग्रंथाचं रसग्रहण कर. आणि मग सर्व मुलं मिळून त्यावर काय करतो आपण चर्चा करत असतो. लेखक, त्या लेखकाने मांडलेली, पुस्तकातून मांडलेली भूमिका, त्यामधलं कथानक, पात्र, वातावरण, भाषा, जीवनाचं दर्शन, व्यापक असा कालपट, या वेगवेगळ्या अंगानं आपण मुलाकडून काय करतो पहा, चर्चा करून घेतो. याचं कारण असं आहे पहा की तुम्हाला कथा म्हणजे काय हे समजलं पाहिजे, कविता कशी अल्पाक्षरी असावी, कवितेमधून आपण आपले अनुभव कसे सामर्थ्यानं मांडले पाहिजेत, या अनुषंगानं जाणीव निर्माण व्हावी म्हणून वेगवेगळे कविता संग्रह, कथासंग्रह, गाजलेल्या साहित्यकृती आपण मुलांना उपलब्ध करून देतो. आणि त्यावर काय करतो पहा, चर्चा करतो. गटचर्चा करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतो पहा. याशिवाय सेमिनार, गटचर्चा या विविध माध्यमातून मराठी विभागातील विद्यार्थी हा केवळ पुस्तकी न राहता तो सर्वांग परिपूर्ण कसा बनेल याची आपण काळजी घेण्याचा पूर्ण प्रयत्न करतो पहा. लक्षात घ्या, केवळ अभ्यासक्रमाला आहे याच्याही पेक्षा त्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अनेक ग्रंथाचं वाचन केलं पाहिजे. त्याशिवाय त्याचं व्यक्तिमत्व संपन्न होणार नाही. पण त्याचं मस्तक जर संपन्न करायचं असेल तर त्यासाठी पुस्तकाची अत्यंत गरज आहे. आणि त्यामुळं मराठी विभागाच्या वतीनं मराठी विभागामध्ये प्रवेश घेतलेले जे विद्यार्थी त्यांना आम्ही स्वतः वैयक्तिक गाजलेल्या ज्या साहित्यकृती असतील त्या उपलब्ध करून देतो. आणि त्या अनुषंगानं त्याचं व्यक्तिमत्व घडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. धन्यवाद.